बांधवांनो, मी प्रमोद देशमुख, राजकीय व उद्योजकीय लीडरशिप ट्रेनर, कोच, PR, राजकारणात आणि उद्योग क्षेत्रात प्रभावी भाषण करण्यासाठी आज मी तुम्हाला भाषण कौशल्य यावर थोडक्यात माहिती देणार आहे। आशा करतो आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहाल। बांधवांनो, समूहासमोर बोलता येणं हे एक कौशल्य आहे जे एरवी बोलणाऱ्या सर्वांनाच जमत नाही। कुशल नेता असण्याचं महत्त्व असू शकतं। हे कौशल्य किती प्रभावी असू शकतं हे अनेक जणांना माहीतच नाही। खरे तर आपण इतिहास काळापासून बघत आलो आहोत की बहुतांश नेते हे उत्तम भाषण करतात। त्यांच्या भाषणांनी लोकांवर प्रभाव पडत असे। आजही भाषणाचं महत्त्व तितकंच टिकून आहे। आपल्याला काय बोलायचं आहे हे आधी ठरवलं पाहिजे। नॉलेज इज पॉवर हे इथे अगदी खरं ठरतं। ज्या विषयावर बोलायचं त्या विषयाचं ज्ञान आपल्याकडे आहे का, किंवा नक्की कोणते मुद्दे मतं मांडायची आहेत ही जाणीव बरंच बळ देते। आपले श्रोते कोण आहेत? मीटिंगच्या वेळेचं भाषण ऐकायला आलेले किंवा कॉलेजमधील भाषण ऐकायला आलेले श्रोते वेगवेगळे असतात। त्यांचं वय, सर्वसाधारण बौद्धिक पातळी, भाषणाच्या वेळेचं आणि स्थळाचं भान ठेवून शब्द आणि टोन बदलावे लागतात। नवख्या व्यक्तीला मंचावर गेल्यावर एकदम गांगारून गेल्यासारखं वाटू शकतं। आपल्यावर प्रकाश झोत असेल तर समोरचे श्रोते नीट दिसत नाहीत। अशा वेळी नर्वस न होता अगदी शांतपणे सुरुवात करावी। जसा जसा धीर येईल तशी तशी हळूहळू लय सापडते। आपल्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्या बोलण्यातून इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपलं भाषण आपला ठसा उमटवून जातं। प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल असते। कोणी आवेशात बोलतं तर कोणी संयमपणे। आपण आपल्या मूळ शैलीला अनुसरूनच बोलावे। आता पाहूयात भाषणाची सुरुवात कशी करावी। नंबर 1, आत्मविश्वास निर्माण करणे। भाषण करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्यात आत्मविश्वास असायला पाहिजे। आत्मविश्वासाशिवाय तुम्ही तुमचे पाऊल पुढे टाकू शकत नाही। साधा भाषणाचा विचार करायचा म्हटलं तरी मनात प्रश्न येतो की मला हे जमेल का, लोक काय म्हणतील, मी विसरलो तर, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनातच चालू होतो। हे लक्षणं आत्मविश्वास कमी असण्याची आहेत। त्यामुळे पहिले आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे। सर्वप्रथम स्वतःमध्ये इतरांविषयी, समोरच्या लोकांबद्दल आपुलकीची भावना विकसित करायला शिका। आता तुम्ही म्हणाल की याचा भाषणाची काय संबंध आहे? तर तसे नाहीये। हे बघा, माणूस आपल्या लोकांसमोर म्हणजेच आई, वडील, भाऊ, मित्र, बहीण यांच्यासमोर बोलायला घाबरतो का? तर नाही। कारण त्यांच्यासमोर बोलायचं आपल्याला आत्मविश्वास असतो। माणूस तेव्हाच बोलायला घाबरतो जेव्हा तो इतरांसमोर असतो। जर तुम्हाला समोरचे आपलेच वाटले तर तुम्ही सरळ भाषण देऊ शकाल। आत्मविश्वास असल्यास आपल्याला आपले विचार व्यक्त करता येतात। नंबर 2, भाषणासाठी विषय, मुद्दे कसे निवडावे। भाषण देण्यासाठी आपल्याकडे ज्ञान आणि भाषण कौशल्य असणे आवश्यक आहे। लक्षात ठेवा, कोणत्याही विषयावर भाषण करायचे असल्यास त्या विषयाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे। सखोल विषय ज्ञान असल्याशिवाय भाषण करणे म्हणजे जगाला आपले अज्ञान दाखवणे होय। आपले ज्ञान हाच आपला आरसा असतो। भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी अभ्यास तर कराच, पण माहिती पण गोळा करा। त्या माहितीची व्यवस्थित मांडणी करा आणि सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे माहिती ही विश्वासू ठिकाणावरून घ्यावी, म्हणजे माहिती खरी असणे महत्त्वाचे आहे। वादग्रस्त मुद्दे आपण कटाक्षाने टाळले पाहिजेत। तटस्थ राहून भाषण करता आले पाहिजे। नंबर 3, श्रोत्यांबद्दल माहिती। भाषण ऐकणारे कोण आहेत हे आपण ओळखले पाहिजे। वरील मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे श्रोत्यांची बौद्धिक पातळीप्रमाणे त्यांच्यासमोर विषय मांडायचा असतो। तुमचा अभ्यास कितीही असला तरी समोरच्या श्रोत्यांची ते ग्रहण करण्याची क्षमता आहे का हेही पाहणे तितकेच गरजेचे असते। नाहीतर त्यांच्या डोक्यावरून पाणी जाईल। समजा समोर लहान मुले बसली आहेत तर त्यांना राजकारणाचे धडे देत असाल तर ते त्यांना समजणार कसे? श्रोत्यांना आवड असली तर ते मनापासून तुमचे भाषण ऐकतील, त्यातील माहिती ग्रहण करतील। त्यामुळे आपले श्रोते कोण आहेत, त्यांची गरज काय आहे हे वक्त्याला समजणे गरजेचे आहे। नंबर 4, विषय सादरीकरण। कोणताही विषय श्रोत्यांसमोर मांडताना सुरुवात खूप महत्त्वाची असते। विषयाची प्रस्तावना, विषयाचा गाभा
उद्दिष्ट, समारोप या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तुम्ही सरळ मुद्दा बोलू शकत नाही, कारण जर असे केले तर श्रोत्यांना ते कंटाळवाणे वाटू शकते. जवळजवळ तुमच्या मनात भाषणाची सुरुवात ही भीती असते. चांगली सुरुवात करण्यासाठी काय करावे, सुरुवातीला काय बोलू, चारोळी सांगू की हेच तुम्हाला समजत नाही. भाषणाची सुरुवात करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, ते आपण बघूयात. नंबर 1, पारंपरिक सुरुवात. मुख्यत्वे प्रत्येकजण यानेच सुरुवात करतो. यात मुख्यत्वे अध्यक्षस्थानी जे आहेत त्यांचे नाव सर्वप्रथम, प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावे आणि शेवटी श्रोते, बंधू भगिनी, मित्र आणि मैत्रिणींनो अशी सुरुवात केली जाते. नंबर 2, प्रसंग सांगून सुरुवात. कोणताही प्रसंग सांगून सुरुवात करता येते. प्रसंग तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहेत त्याच्याशी संबंधित असायला हवा. अशा वेळी क्षणार्धात श्रोत्यांचे लक्ष वेधले जाते. त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, जसे की विनोद, सुखदुःख, मस्ती, आनंद इत्यादी प्रसंग भाषणाच्या वेळेवर अवलंबून असावा. थोडक्यात सांगता येण्यासारखा प्रसंग निवडावा, जेणेकरून थोडक्यात पण नेमकी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचेल. नंबर 3, चारोळी, म्हण, कविता, सुविचार याने सुरुवात. विषयाशी निगडीत म्हण किंवा चारोळी असणे आवश्यक आहे. यामुळे समोरच्या माणसाला भाषणाचा मुद्दा थोडक्यात समजवता येतो. तसेच छोट्या संदेशातूनही प्रेरणा मिळते. नंबर 4, विनोद सांगून भाषणाची सुरुवात. सुरुवातीलाच तुम्ही श्रोत्यांना हसवले तर श्रोत्यांनी भाषणाला सहमती दर्शवली असे म्हणता येते. तेथून पुढे भाषणावर चांगली पकड राहते. विनोद सांगण्याची सवय असावी. छोट्या छोट्या विनोदांचा अभ्यास करा. अधूनमधून गंभीर विषय झाल्यानंतर थोडी शैली बदला आणि श्रोते गंभीरपणा विसरून खळखळून हसायला लागतील. विषय सादरीकरणाविषयी ही प्रमुख तत्त्वे आपण नेहमी लक्षात ठेवावीत. नंबर 5, विशिष्ट भाषा शैली. भाषा शैलीचा विचार करताना आपल्यासमोर कोणत्या भागातील लोक आहेत हेही पाहिले पाहिजे. जर शहरातील असतील, सुशिक्षित असतील तर भाषा त्या प्रकारचीच असावी. जर आपल्यासमोर खेड्यातील लोक असतील तर गावरान भाषेत बोलावे, म्हणजे त्यांना तुम्ही आपल्यातीलच एक वाटता व भावना सरळ जाऊन मनाला भिडतात. भाषेत ओढ असते, ती ओढ आपल्याला बोलण्यात असली पाहिजे. सरळ आणि सोपी भाषा वापरावी. उगाचच नको तिथे इतर भाषांचा वापर करू नये. भाषण करताना महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे भाषण पूर्ण नकारात्मक नसावे. आपण नकारात्मकतेने भाषण केले तर समोरच्या माणसाला ते ऊर्जा देणारे नाही ठरू शकणार. त्याचप्रमाणे अतिसकारात्मकही नसावे. दोन्हीमध्ये योग्य मध्य साधलेला असावा. आपल्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्या बोलण्यातून इतरांपर्यंत पोचली पाहिजे. आपल्यात जे नाही ते उगाचच छाप पाडण्यासाठी करू नये. तुमचे शब्दोच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत. उच्चाराला जाणारा प्रत्येक शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चारला गेला म्हणजे श्रोत्यांना तो नीट कळतो. नंबर 6, भाषण रंगवणे, सजवणे. तुमच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाव असतील तर भाषण रंगते. श्लोक, दोहा, म्हणी, वाक्यप्रचार, ओव्या, शायरी, कवितेच्या ओळी वक्त्याने योग्य वेळी व योग्य संदर्भ देताना मांडले ते श्रोत्यांची टाळी पडल्या वाचून राहणार नाही. तसेच भाषण करताना हातवारे करणे, हावभाव करणे, श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरे मागवणे यामुळे ऐकणारे कंटाळा करत नाहीत. ज्या वेळेस प्रत्यक्ष तुम्ही भाषण कराल त्या दिवशी जर एकाच जागी उभे राहून बोलायचे असेल तर 2 पायांमध्ये योग्य अंतर ठेवा. स्टेजचा वापर करण्याची संधी असेल तर तेव्हा स्टेजचा वापर करा. एकाच ठिकाणी उभे असल्यास दोन्ही पायांवर समान भार द्या. आवाजात चढ उतार असावा. चेहऱ्यावर हावभाव असणे आवश्यक आहे. तसेच देहबोलीचा योग्य वापर करावा. आपली नजर सर्वांवर फिरवावी, फक्त एकटक पाहू नये. तुमच्या भाषणामध्ये चारोळ्या, कथा, प्रसंग, माहितीचे वर्णन, दाखले, कविता, आकडेवारी इत्यादी आपण जे बोलणार आहोत ते श्रोत्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले पाहिजे. कोणत्याही भाषणाचे अथवा व्याख्यानाचे हे अंतिम उद्दिष्ट असते. समोरील श्रोत्यांकडे पाहत त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवत ठासून बोला. नंबर 7,
भारदस्त दमदार आवाज. तुमचा आवाज ही त्याला मिळालेली एक नैसर्गिक देणगी आहे. पूर्वी ज्यावेळी ध्वनिक्षेपकासारखी साधने नव्हती तेव्हा वक्त्यांचा आवाज दणदणीत असावा अशी अपेक्षा केली जायची. आवाजात चढ उतार महत्त्वाचा असतो. काही महत्त्वाची माहिती देताना किंवा महत्त्वाची वाक्ये बोलताना त्यावर भर देणे गरजेचे असते. म्हणजे श्रोत्यांच्या लक्षात येते की हे वाक्य महत्त्वाचे आहे आणि ते त्यांच्या लक्षात राहते. नंबर 8, प्रसंगावधान राखणे. हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. जसे पाऊस आल्यास लोकांना मैदान न सोडण्यासाठी भावनिक आवाहन करणे, चालू सभेत काही कारणाने गोंधळ झाल्यास श्रोत्यांना शांतता राखण्यास सांगून पुन्हा आपल्या विषयाकडे एकाग्र करणे, सहकारी नेत्यांची जवळीक वाढविण्यासाठी त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या सूत्रांचे आपल्या भाषणात कौतुक करणे, आयोजकांच्या चांगल्या सूत्रांचे कौतुक करणे. अशा प्रकारे प्रसंगावधान ठेवून आपण मोठमोठ्या प्रतिकूल प्रसंगावर मात तर करूच शकतो, पण योग्य वेळी योग्य सूत्र मांडून अनेकांशी जवळीकही साधू शकतो. तसेच पत्रकार परिषदेसारख्या ठिकाणी प्रसंगावधान ठेवल्यास आपली भूमिका नेमक्या वेळेत आणि स्पष्टपणे मांडू शकतो. नंबर 9, भाषणासाठी दिलेला वेळ पाळणे. कोणत्याही गोष्टींमध्ये वेळेला जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व भाषणामध्येही महत्त्वाचे आहे. भाषण उगाचच ताणलेले नसावे. त्यात मुद्देसूद आणि टप्प्याटप्प्याने माहिती असावी, जेणेकरून श्रोत्याला भाषण रटाळ वाटणार नाही. मोजक्या वेळात मोजकी आणि महत्त्वाची तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करायचा. श्रोत्यांच्या लक्षात राहील असे काही प्रसंग थोडक्यात सांगायचे. भाषणाचा वेळ शब्दसाठा वाढल्याने वाढतो. माणसाच्या शब्दात जर सौजन्य असेल तर त्याची साऱ्या जगासोबत मैत्री होऊ शकते. शब्दाला धार तर हवीच, पण आधारही असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेवढे तुमच्या शब्दांचे वजन वाढवलं, शब्दसात वाढवलं, तेवढे भाषण प्रभावी आणि जास्ती वेळ रंजकपणे चालेल. वक्ते कधीकधी भाषणात शब्दांच्या आणि मुद्द्यांच्या गुंत्यात इतके गुरफटून जातात की त्यातून बाहेर पडणे अवघड होऊन जाते. निर्धारित वेळ टाळून गेलेली असते. समारोप करायचा राहून जातो. म्हणून एका भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श करण्याचा मोह टाळून शेवटच्या मिनिटात समारोपाकडे यावे आणि भाषणाचा शेवट करावा. नंबर 10, समारोप भाषणाचा शेवट कसा करावा. कोणत्याही गोष्टींमध्ये वेळेला जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व भाषणामध्येही महत्त्वाचे आहे. भाषण उगाचच ताणलेले नसावे. त्यात मुद्देसूद भाषणाची सुरुवात जशी महत्त्वाची असते तसाच शेवटही महत्त्वाचा असतो. भाषणाचा समारोप म्हणजे निष्कर्ष काढणे. संपूर्ण भाषणाचा गाभा हा समारोपात समावलेला असतो. तुम्ही या भाषणातून काय घेऊ शकता किंवा काय घेतले पाहिजे हे समारोपातून बोलायचे असते. शेवटी सर्वांचे आभार मानून आपल्या भाषणाची नम्रपणे सांगता करायची. समारोप करतानाही चारोळी, शायरी, सुविचार वगैरे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. शेवट करताना ज्यांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्यांचे आणि ज्यांनी तुम्हाला शांतपणे ऐकून घेतले त्यांचेही आभार मानायला विसरायचे नाही. हा उपक्रम पुढे चालू ठेवण्यास प्रोत्साहन देऊन सावकाशपणे आपल्या जागेवर बसावे. सर्वात महत्त्वाची आणि शेवटची बाजू म्हणजेच व्यासपीठावर टाळायच्या गोष्टी. याचसोबत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या व्यासपीठावर उभे असताना टाळणे गरजेचे असते. जसे की नाकाला, चेहऱ्याला कोठेही वारंवार हाताने खाजवू नये किंवा केसांना पुन्हा पुन्हा सावरू नये. पाय सारखे हलवू नये किंवा कोणत्याही एकाच पायावर उभे राहू नये. उभे राहताना दोन्ही पायावर समान भर टाकून उभे राहावे. पाठीचा पोक न काढता ताठ उभे राहून बोलावे, म्हणजे आत्मविश्वास वाढतो. रुमालाचा अतिवापर टाळावा. शर्टच्या बटनांची खेळणे, चष्म्याशी कधी काढघाल करणे या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. भाषण लिहिलेला कागद किंवा त्यांच्या नोंदी उघडून पाहणे, हातातील पेन खाली पडल्यानंतर शोधणे अशा अनावश्यक कृती टाळाव्यात. नेते आणि उद्योजक बांधवांनो, आपणास या माहितीचा नक्कीच पुढील वाटचालीस उपयोग होईल. तुम्हाला राजकारणात आणि उद्योग क्षेत्रात नेतृत्व प्रभावी करायचे असल्यास आजच आमच्याशी संपर्क साधा. प्रमोद देशमुख, राजकीय व उद्योजकीय लीडरशिप ट्रेनर, कोच, PR. मोबाईल नंबर 97
30264201. संपर्क वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7.